संजय श्रीधर कांबळे हे नाव तुम्ही कदाचित ऐकलं नसेल, बट हे नाव तुमच्या ध्यानात राहावं म्हणून त्यासाठी जो रेफरन्स तुम्हाला देतोय त्यावरनं हे नाव तुमच्या तंतोतंत ध्यानात राहील किंवा तुम्हाला ते क्लिक देखील होईल. हे नाव आहे अशा व्यक्तीचं ज्या व्यक्तीनं लॉकडाऊनमध्ये सगळ्यांकडेच निवांत पण होतं, सगळ्यांकडेच पुरेसा वेळ होता आणि त्या पुरेशा वेळात आपण प्रचंड वेबसिरीज पाहून संपवल्या आणि त्याचबरोबर त्या वेबसिरीजवर रिलेटेड असलेल्या अनेक आपल्या लोकल क्रिएटर्सनी केलेले काही शॉर्ट्स फिल्म असतील किंवा गाणे असतील, अनेक गोष्टी तुमच्या आमच्या समोर आल्या. त्याचप्रमाणे लॉकडाऊनमध्ये सगळ्यात जास्त गाजलेली वेबसिरीज म्हणजे मनी हाइस्ट, आणि मनी हाइस्टचं जे गाणं होतं बेला चाव, ते प्रत्येकाच्या म्हणजे जो सोशल मीडियाशी कनेक्ट आहे, जो इंस्टाग्रामचा यूज करतो, जो नेटफ्लिक्स यूज करतो, जो यूट्यूब यूज करतो, ही जी मंडळी आहे त्या मंडळींना ते बेला चाव गाण्यानं प्रचंड वेळ लावला. आणि त्या बेला चावचं मराठी व्हर्जन म्हणजे ज्यावेळी सरकार लस घेण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करतो त्याच वेळी एक असं गाणं लोकांसमोर आलं, त्या गाण्यानं लसीचं महत्व आणि लस घेतल्यानं होणारे फायदे हे लोकांसमोर मांडले. म्हणजे अर्थातच तुम्हाला कल्पना आली असेल, ते गाणं म्हणजे लस घ्या लस घ्या लस घ्या, आणि ते गाणं होतं खासरी टीव्हीचं. आणि ही जी गोष्ट आहे ती म्हणजे खासरी टीव्हीचा फाउंडर अर्थातच संजय श्रीधर कांबळे. ओके, आता तुम्हाला तेवढी लिंक लागली असतात. म्हणजे लस घ्या आहे, त्याचबरोबर गावरान मुंडे आणि यांसारखे अनेक असे ट्रेंडिंग गाणे आणि अनेक काळजाला हात घालणारी, आपल्या समाजातील आपले सत्य परिस्थिती समोर आणणारे, शेतकऱ्यांचे विषय मांडणारे गाण्यांच्या माध्यमातून समाजातल्याच ज्या काही गोष्टी किंवा ज्या काही म्हणजे आपण म्हणतो ना त्या काही उणीवा आहे त्या लोकांसमोर मांडण्याचं अतिशय प्रभावी असं काम केलं ते म्हणजे खासरी टीव्ही. आणि खासरी टीव्हीचे फाउंडर असले संजय श्रीधर कांबळे. म्हणजे अर्थातच यांची सुरुवात अशी होती की 2007-08च्या काळात, म्हणजे 7-8चा काळ म्हणजे आपल्याकडं यूट्यूबचा यूज तेवढ्या त्या प्रमाणात नव्हता. बट ज्यावेळेस राज ठाकरेचे भाषणं म्हणा किंवा राज ठाकरेवरची जी गाणे होती ती यायचं, किंवा एखाद्या पिक्चरमधलं गाणं असं किंवा त्याच्या असलेल्या गोष्टी एडिट करून सोशल मीडियावर पोस्ट करणं असो, किंवा त्याच्यातनं ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या ग्रुपमध्ये शेअर करणं, ते एडिट केलेल्या गोष्टी, त्या गोष्टींना मिळणारा प्रतिसाद, म्हणून त्याला वाटलं की बाबा आपण लोकांसमोर आपला जो एडिट आहे किंवा आपण लोकांसमोर आपली ही जी फिल्म मेकिंग मध्ये आपल्याला जो इंटरेस्ट वाटतोय किंवा फिल्म मेकिंग ॲज अ करिअर आपल्याला वाटतंय ते लोकांसमोर मांडावं, त्याच्यातून पुढे उभा राहिलेला हे सगळं एवढं मोठं प्रपंच. म्हणजे अर्थातच संजय कांबळे यांची असलेली गोष्ट आणि खासरी टीव्हीचं असणारं उदय. महत्वाची गोष्ट अशी की नगरचेच असलेले नरेंद्र फिरोदिया यांचा आपण या आधीच्या पॉडकास्ट तुम्ही आपल्या चॅनलवरती बघितला असेल, आय लव्ह नगरचे फाउंडर, त्यांनी देखील सांगितलं की त्यांनी जो इन्व्हेस्ट केलेला स्टार्टअप पैकी एक म्हणजे खासरी टीव्ही. खासरी टीव्हीला हा दर्जा मिळवून देण्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जर कुणाचं योगदान असेल तर ते म्हणजे संजय श्रीधर कांबळे. तुमच्या आमच्यासारखा असणारा हा मुलगा आणि त्या मुलानं बघितलेली ही स्वप्न आणि त्या स्वप्नांना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी नुसती स्वप्न बघून सोडली नाही तर त्यांना त्या गोष्टी साध्य करण्यासाठी स्वतःचं एकदम बेस्ट ऑफ बेस्ट देऊन त्या गोष्टी प्रत्यक्षात उतरवण्यासाठी, त्या गोष्टींची तंतोतंत जुळाजुळव करण्यासाठी केलेला हा प्रयोग. धन्यवाद.